आणि मी वाढलेल्या वजनामुळे ह्या फॅमिलीला जॉईन झाले होते सर. क्या बात आहे. म्हणजे वाढतं वजन घेऊन तुम्ही ह्या फॅमिलीमध्ये आलात आणि मॅडम ह्या फॅमिलीची ओळख तुम्हाला कोणी करून दिली? माझे ग्रेट कोच आहेत आनंद आलेकर सर आणि अशोक बांगर सर. क्या बात आहे. आनंद आलेकर सर ग्रेट कोच आहेत. मॅडम मला एक सांगा, त्या जी व्यक्ती तुम्हाला फॅमिलीची ओळख करून दिली, त्यांच्यावरती तुम्ही कसा विश्वास ठेवला बरं आणि त्यांच्यामधलं काय बघून तुम्ही आज 1 तास पॉवरफुल एक्सरसाइज आम्हाला गाईड केली? कसा विश्वास ठेवला बरं तुम्ही? तर मला वाढलेलं वजन आणि पीसीओडीचा त्रास होता. मला सरांनी सांगितलं की पीसीओडीचा त्रास पण कमी होणार. मी पीसीओडीच्या त्रासामुळे जास्त म्हणजे त्रास होत होता. 3-4 वर्षापासून दवाखाना दाखवत होते. तेवढ्यापुरताच कमी यायचा. पीसीओडीचा त्रास कमी होणार म्हटल्यानंतर मी पहिल्याच दिवशी आहार घेतला आणि एनर्जी ड्रिंक चालू केली आणि दुसऱ्या दिवशीपासून वर्कआउट चालू केला. क्या बात आहे. म्हणजे 4 वर्षापासून तुमचा पीसीओडीचं चॅलेंज होतं. कारण बघा या ठिकाणी खूप माझ्या माता भगिनी आहेत आणि प्रत्येक महिला कुठल्या ना कुठल्या चॅलेंजनं त्रस्त आहे आणि पीसीओडी ही एक अशी आपण म्हणतो समस्या आहे की प्रत्येक जवळपास आज 90% महिला कारण पीसीओडीच्या याच्यापासून त्रस्त आहेत आणि किती वर्षापासून त्या टॅबलेट खातायत, मेडिसिन खातायत, पण फरक जाणवत नाही. मॅडम तुम्ही 4 वर्षे या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी 4 वर्षे त्या पीसीओडी साठी काय काय केलं बरं? मी स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलं, पण त्यांनी सांगितलं की वजन कमी झाल्याशिवाय पीसीओडीचा त्रास कमी होत नाही आणि तेवढ्यापुरतंच मेडिसिन दिली की तेवढं 2-3 महिने कमी व्हायचं. अजून परत हायसं चालू व्हायचं. म्हणजे 4 वर्षापासून मेडिसिन खाऊन तेवढंच महिन्यापुरते मेडिसिन घ्यायचं, खायचं, तेवढ्यापुरता त्रास, पुन्हा जशाला तसं. हा तुमचा 4 वर्षापासून चालू होतं आणि डॉक्टर सांगत होते की वजन वाढलंय, वजन कमी करा आणि आपले चॅलेंज कमी होतील. मग मला सांगा एक मॅडम, ते वजन कमी करण्यासाठी तुम्ही ह्या फॅमिलीमध्ये येण्यासाठी काही प्रयत्न नाही का केले बरं? खूप प्रयत्न केले सर. दररोजचं 4-5 किलोमीटर चालायला जायचं. जिरा पाणी, लिंबू पाणी, मेथी खाल्ले की वजन कमी व्हायचं म्हणायचे. मेथी पण खायची तसंच भिजवून सकाळी. चहा बंद करायचा, भात नाही खायचा. पण आता मी सगळं खाऊन पण माझं वजन वाढलेलं पण नाही. 1 वर्ष झालं मी किती किलो वजन कमी झालं बरं मॅडम? मेथी खाऊन, जिरा पाणी सगळं कार्यक्रम करून किती किलो वजन कमी केलं तुम्ही? अर्धा किलो फक्त कमी व्हायचा. परत अजून आहे तसं चालू. आणि अर्धा नेमकं म्हणजे चालून आल्यानंतर, रनिंग करून आल्यानंतर, घरी आल्यानंतर काय खायचं हे माहित नव्हतं. चहा, बिस्किट वगैरे असं खायचं. अजून आहे तसं वजन वाढायचं. म्हणजे तुम्ही चालायला जात होता, फिरायला जात होता, मेथी, जिरा पाणी सगळं केलं. किती किलो वजन कमी होत होतं? अर्धा किलो. आणि कारण बघा या ठिकाणी खूप व्यक्ती आहेत. आज पॉवरफुल एक्सरसाइज तर प्रत्येकाने केली आणि घामाची अंघोळ पण झाली आणि तसंच मॅडम या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी फिरायला जात होत्या रस्त्याला 2-3 किलोमीटर जायचं फिरायचं आणि बघा आज किती व्यक्तीने घामाची अंघोळ केली, पॉवरफुल एक्सरसाइज केली. आता ना तुमच्या पेशी आहेत ना शरीराच्या पेशी ऍक्टिव्ह झाल्यात. पेशी ऍक्टिव्ह झाल्यात ऍक्टिव्ह. आता पेशी ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्यांना लागते भूक. काय होते आता किती व्यक्तीने धना व्यायाम केलाय, घामाची अंघोळ केली. आता काय होतं भूक लागते. कुणाला? त्या शरीरामधल्या पेशींना लागते भूक. आणि जसं की मॅडम चालायला जात होत्या, फिरायला जात होत्या, रनिंग करून येत होत्या आणि मग त्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या की पेशींना लागत होती भूक. भूक लागल्यानंतर घरी आल्यानंतर मॅडम काय करीत होत्या माहितीये का? चहा, बिस्किट, बटर जे आवडते ना, भूक लागल्यानंतर काही पण असू द्या फास्ट मधलं बघा. आता ते जेवण बनवणार, खाणार त्यापेक्षा घरामध्ये फास्ट मध्ये काय मिळतं तुमच्या? बिस्किट. संध्याकाळीच आपण आणून ठेवतो खारी बिस्किट जे काय आपल्या जिभेचे चोचले आहेत ना कुठपर्यंत? फक्त जिभेच्या ह्याच्यापर्यंत. एकदा घशाच्या आत गेलं की त्याची कसलीच टेस्ट नाही. मग त्या जिभेच्या चोचल्यासाठी आपण काय करतो? आधी 4-8 दिवस बाजारात किराणा भरताना सगळं आपली जिभेची जी चोचले पुरवणारी जी ना ती सामग्री पहिले घरामध्ये घेऊन येतो. काय? बटर, वेगवेगळे बिस्किट आणि मग ते फास्ट आहे ना 1 मिनिटात चहा बनतो. लगेच त्यामध्ये ते बटर बिस्किट बुडवून खायचं. मग ती पेशींची गरज आहे का? त्याने गरज भागते का? वजन वाढत चाललंय. आणि
जर आपल्याला काय खायचंय हेच नाही समजलं, हेच जर आपल्याला माहित नसेल तर आपलं कदाचित आयुष्यात कधी वजन कमी होतच नाही. पाहू शकता मॅडम मधला झालेला बदल आणि अमेझिंग असा मॅडमनं आपल्याला पॉवरफुल एक्सरसाइज गाईड केली ना, त्याचं रास्ता जाणून घेणार आहोत. पण मॅडमनं काय सांगितलं की 4 वर्षापासून मी खूप प्रयत्न केले, वजन अर्धा किलो कमी होत होतं. कारण का तर काय खायचं माहित नव्हतं, बिस्किट खात होत्या, बटर खात होत्या चहामध्ये बुडवून. आणि मॅडम मला एक सांगा, एवढा कार्यक्रम तुम्ही करत होता 4 वर्षापासून, वजन काही कमी होत नव्हतं. मग ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला, तो किती दिवसात तुमच्यामध्ये बदल झाला बरं मॅडम? तर या फॅमिलीत आल्यानंतर माझा नाश्ता बदलला आणि सकाळी 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. आणि मी कोचचं माझ्या ऐकल्यानंतर माझ्यात एका महिन्यातच बदल चालू झाला. पहिल्या महिन्यात 4 किलो वजन कमी झालं आणि परत 3 महिन्यात माझं 13 किलो वजन कमी झालं सर. क्या बात आहे. पाहू शकता 4 वर्षे अर्धा किलो वजन कमी करणारी लेडी, सिंगम लेडी आज काय सांगते, आज सिंगमच आहे त्या. तर 13 किलोचा फॅट लॉस केलाय. पहिल्या 3 महिन्यामध्ये 13 किलोचा फॅट लॉस केलाय. पहिल्या महिन्यातच 4 किलो झालं. 4 वर्षे ना, 4 वर्षे रस्त्याला धावत होत्या, अर्धा किलो वजन कमी. आणि इथं पहिल्याच महिन्यात 4 किलो वजन कमी आणि टोटल 13 किलोचा फॅट लॉस करून आज किती व्यक्तींना आज मॅडमची एक्सरसाइज आवडली बरं, पॉवरफुल. मॅडम तुम्ही मला एक सांगा, ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी एवढी एनर्जी होती का? एवढा एक्सरसाइज कधी करत होतात का तुम्ही? नाही सर, मी वर्कआउट कधी करतच नव्हते. फक्त चालणे, थोडं रनिंग करणे एवढंच माहित होतं. आणि एवढी माझ्या पहिल्या दिवशी तर मला अजिबातच जमला नाही वर्कआउट. मी कॅमेरा बंद केला, एक 10 मिनिटं केला आणि बसले मी. माझी एवढी एनर्जी नव्हतीच. आता एनर्जी लेवल पण वाढली, कंटाळा पण गेला आणि माझ्यामुळं सगळ्यांना घरी म्हणजे सकाळी लवकर उठणे, वर्कआउट करणे, चहा बंद केला. मुलांना पण मी सकस संतुलित आहार देते लहान मुलांचा. दोन्ही क्या मुलांचं बात आहे. वजन कमी झालं. तर मोठ्या मुलग्याचं 9 किलो वाढलं आणि लहान मुलग्याचं 11 किलो वजन वाढलं. क्या बात आहे. म्हणजे या ठिकाणी बघा वजन कमीच केलं जात नाही नुसतंच, वजन या ठिकाणी वाढतं. म्हणजे तो सकस संतुलित आहार आहे ना, संतुलित संतुलित ठेवतो. संतुलित म्हणजे काय आहे बघा, ज्याचं वजन कमी आहे त्याला आयडियल वेट म्हणजे संतुलित, आणि ज्याचं वजन वाढलेलं आहे त्याला संतुलित. म्हणजे नावच आहे सकस संतुलित आहार. म्हणजे सकस आहार आहे आणि तो संतुलित ठेवण्याचं काम करतो. जसं की मॅडमनं 13 किलो वजन कमी केलंय आणि त्यांच्यामधला बदल, त्यांच्यामध्ये ती एनर्जी पाहून त्यांनी स्वतःच्या मुलांचं 9 किलो वजन वाढवलंय. म्हणजे ते अंडरवेट म्हणजे वजन कमी होतं खूप. तर मॅडम मला एक सांगा, वजन तर कमी झालंय, वजन तर कमी होतच, कारण तुम्ही या ठिकाणी एवढा जगात नंबर 1 चा सकस आहार खाताय, वजन तर कमी होणार. त्याबरोबर मला एक सांगा, वजनाबरोबर तुम्हाला जे PCODचे चॅलेंज होते, खूप काही अजून वेगवेगळे चॅलेंज होते. काय काय चॅलेंज होते बरं तुम्हाला मॅडम? तर मला पीसीओडीचा त्रास होता. माझ्या पाय पण माझे एवढे फुटायचे की सारखं रक्त यायचं पायातून, टाचा फुटल्या की. पण आता हे सकस संतुलित आहार घेतल्यापासून कमी आले पूर्णपणे. आणि जास्त म्हणजे मी आजारी पडायची सारखी. 2 दिवसाला इंजेक्शन घेणे, डोक्यावरची गोळी खाणे, आज डोकं दुखायला लागले, उद्या काय अंग दुखायला लागले, सारखं पेन किलरच्या गोळ्या घ्यायची. पण आता मी एका वर्षात एकही गोळी घेतलेली नाही, एकही इंजेक्शन घेतलेलं नाही सर. या बात आहे. पाहू शकता ताई सांगतायत की मी 2 दिवसाला 3 दिवसाला कुठल्या ना कुठले एक इंजेक्शन गोळ्या खात होत्या. कारण डोकं दुखायला लागलं की गोळी खा, अंग दुखायला लागले की एक इंजेक्शन करून या. आणि PCODचे चॅलेंज म्हणजे खूप चॅलेंजला घेऊन जीवन जगत होत्या. आणि मॅडम आज सांगतायत की मी 1 वर्ष झालं मेडिसिनची गोळीच खाल्ली नाही. मॅडम मला एक सांगा, एवढे चॅलेंज तुमच्या शरीरामधून निघून गेलेत, याचं काय राज आहे बरं? तुम्ही कुणाला श्रेय द्यायला याचं? हा सर, माझा एक ग्लास सकस संतुलित आहार जगातील नंबर 1. मी या क्या माझ्या बात आहे. घरचंही अमृतच मानते सर. मी एकही दिवस बंद नाही केलेला आहार हा. पाहू शकता खूप व्यक्ती या ठिकाणी आहेत, ते म्हणत असतील त्या मॅडमच्या हातामध्ये, काही नवीन व्यक्ती असतील, या मॅडमच्या हातामध्ये जो ग्लास आहे आणि काय सांगतायत. पण ज्या मॅडम सांगतायत ना त्या त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतायत. आणि जे नवीन व्यक्ती आहेत ना काही, त्यांनी काय लावलंय माहितीये का आता? अनुमान लावत असतील, अनुमान. ते लावत असतील अनुमान, हे असं कुठं असतंय का? असं कुठं होऊ शकतंय का? हे अनुमान लावतात.
आणि ही मॅडम जी सांगतायत ना ते स्वतःचा अनुभव सांगतात. ज्या व्यक्तीला अनुभव येतो, जो व्यक्ती अनुभव घेतो तोच व्यक्ती हे सांगू शकतो. अनुमान लावणारे व्यक्ती कधीच सांगणार नाहीत की असं होऊ शकतं, हे असं होतंय. ते अनुमान लावतात. अनुमान न लावता तुम्ही अनुभव घ्या. नक्कीच जशा मॅडम मध्ये बदल झालाय ना तसाच बदल आपल्यामध्ये 100% 100% होणार आहे. फक्त आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली करावा लागेल. या ठिकाणी कुणीही डॉक्टर नाही. हा वैयक्तिक अनुभव आहे मॅडमचा. डिस्क्लेमर आहे व्यक्ती, परंतु प्रत्येकाला अनुभव वेगवेगळा येऊ शकतो. कारण मॅडम मध्ये झालेला बदल हा वैयक्तिक अनुभव आहे मॅडमचा. कारण या ठिकाणी कुणी डॉक्टर नाही, कुठलं औषध दिलं जात नाही. फक्त काय केलं जातंय की तुमच्या पेशींची काय गरज आहे ती गरजच या ठिकाणी पूर्ण केली जाते. म्हणजे तुमचा चहा, ब्रेकफास्ट, जो तुमचा सकाळचे बिस्किट, जे काही वडापाव, समोसे जे आवडतात ना प्रत्येकाची आवड वेगवेगळी. काही आवडतं, कुणाला काही आवडतं. आता उठलं की एखाद्याला वाटतं मी 2 वडेपाव आणि 2 समोसे खाल्लं ना की दिवसभर मला लय भारी. प्रत्येकाची आवड वेगळी. पण या ठिकाणी तेच चेंज केलं जातं. तुमच्या पेशींची काय गरज आहे तीच पूर्ण केली जाते आणि अमेझिंग असा बदल होतोय. या ठिकाणी कोणी डॉक्टर नाही. तर नक्कीच मॅडम मध्ये झालेला हा बदल, आणि मॅडम सांगतायत की माझ्यासाठी तो एक ग्लास आहे ना अमृत आहे. खूप व्यक्ती सांगतात. कधी सांगतात? स्वतः निरोगी झाल्यानंतर. कुठलेही चॅलेंज नाही, खूप आजाराला घेऊन त्रस्त होत्या आणि त्या आजारातून मुक्त झाल्यानंतर ते व्यक्ती काय सांगतात? हे माझ्यासाठी अमृत आहे. तर नक्कीच सलाम आहे ज्या व्यक्तीने हे बनवलं अशा व्यक्तींना. कारण हे मानवी शरीरासाठी नक्कीच खरोखर अमृत आहे. कारण बघा या ठिकाणी खूप व्यक्ती आज आपण बघतोय समाजामध्ये रस्त्याला जातात, धावतायत. कुणी काही सांगते. मॅडम सांगितलं की लोक सांगितलंय मेथी पाण्यात भिजून खाल्लं की वजन कमी होते. मॅडमनं तोही प्रयोग केला, सगळे प्रयोग केले, पण काही उपयोग नाही. पण या ठिकाणी ते अमृत आज सांगतात की अमृत माझ्या जीवनामध्ये आलं, माझ्या आयुष्यामध्ये आलं. आणि आज मॅडम मेडिकल फ्री जीवन जगतायत. 1 वर्षापासून एकही टॅबलेट नाही. सगळे चॅलेंज गेले. आहार एकच, चॅलेंज शरीरामधून सगळे जात आहेत. कारण आपली लाईफस्टाईल, आपली खानपान बदलली. तर यास खूप छान वाटलं मॅडम. आपली एनर्जी, आपल्यामधला बदल, आणि असंच वारंवार तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत चला. कारण तुमच्या मधला बदल, तुमचं आयुष्य बदललंय आणि तुमच्यामुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. कारण आज समाजामध्ये खूप व्यक्ती त्रस्त आहेत. खूप व्यक्ती दवाखान्याच्या, हॉस्पिटलच्या वाऱ्या करतायत. खूप मेडिसिन खातायत, बदल होत नाही. आणि जसं की तुम्हीही 4 वर्षापासून तेच करत होतात आणि आज तुम्ही मेडिकल फ्री जीवन जगताय. एक अनुभव तुमचा कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. तर थँक्यू. खूप छान वाटलं आपला आजचा एक्सरसाइज आणि आपला अनुभव ऐकून. तर यस मॅडम, मला एक सांगा, बाय बॅकग्राऊंड काय करता बरं तुम्ही? मी हाऊस वाईफ आहे सर. हा, मॅडम एक हाऊस वाईफ आहेत. या ठिकाणी खूप माझ्या माता भगिनी महिला हाऊस वाईफ आहेत. टिफिन बनवायचे, घरातलं मुलांचं करायचं, सगळं करायचे. आणि काही महिला खूप सांगतात की मला ना वेळच नाही. बघा तर मी मला पण तेच म्हणत होते. मी सारखं म्हणत होते की मला सकाळी वेळ मिळत नाही, सकाळी उठता येत नाही. पण मी माझ्या स्वतःसाठी 1 तास काढला. तसं सर्वांनी स्वतःसाठी 1 तास काढला पाहिजे आणि विश्वास ठेवून केलं पाहिजे. विश्वास ठेवला तर मला नक्की एक बदल सांगा होतो. मॅडम मला एक सांगा, खूप माझ्या माता बहिणी सांगतात की वेळच नाही. वेळ भरपूर आहे. परमेश्वरानं तुम्हाला 24 तास दिलेले, ते तुमच्यासाठी दिलेले आहेत बरं का. परमेश्वरानं ज्यावेळेस तुम्हाला जन्माला घातलं ना तर 24 तास प्रत्येकाला, मग भला तो श्रीमंत असू दे नाही तर गरीब असू दे, ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला 24 तास परमेश्वरानं दिलेले आहेत. आणि तेही कसे दिलेत माहितीये का? फ्री मध्ये दिलेत. फ्री मध्ये. त्याचा एकही रुपया तुमच्याकडून त्या परमेश्वराने घेतलेला नाही. एकही रुपया त्या परमेश्वरानं तुमच्याकडून घेतलेला नाही. 24 तास तुम्हाला दिलेत. आणि तुम्ही सांगता माझ्याकडे वेळच नाही, माझ्याकडनं टाइमच नाही. कुणासाठी? अरे स्वतःसाठी टाइम नाही. परमेश्वरानं दिलाय तुम्हाला फ्री मध्ये आणि आपण सांगतो वेळ नाही. मॅडम तुम्ही मला एक सांगा, तुम्ही पण सुरुवातीला हेच कारण देत होतात, सांगत होतात माझ्याकडे वेळ नाही. मग काय संदेश द्याल बरं? आज तर तुमच्याकडे तुम्ही एक पॉवरफुल तास, 1 तास एक्सरसाइज गाईड केली आणि 1 वर्षापासून मेडिकल फ्री जीवन जगताय. तुम्ही काय संदेश द्याल बरं आज माझ्या सगळ्या बहिणींना?
मी सर्वांना हेच सांगेल की आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून ही कारणं नका देऊ तुम्ही. स्वतः अनुमान लावण्यापेक्षा अनुभव घ्या आणि विश्वास ठेवून हा सकस संतुलित आहार घ्या. नक्कीच बदल होऊ शकतो आपल्या आयुष्यात सर. क्या बात आहे. खूप छान मॅडम संदेश तुम्ही दिलाय सर्व महिलांसाठी की अनुमान लावण्यापेक्षा अनुभव घ्या. आणि जसं की तुम्ही आज 1 वर्षापासून मेडिकल फ्री जीवन जगताय कारण तुम्ही घेतलाय अनुभव. तर या प्रत्येक महिलेने स्वतःसाठी 1 तास द्या आणि आयुष्य आपलं सुंदर आणि निरोगी बनवा. येस. तर आज मॅडमचा अनुभव अमेझिंग. आणि त्याचबरोबर किती व्यक्ती सकस आहार घेतलाय बरं आता बनवून. स्मिता मॅडम क्या बात आहे. खूप छान. स्मिता पाटील मॅडम.